नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. स्त्री स्त्री म्हणजे आदा, स्त्री म्हणजे सुंदरता, स्त्री म्हणजे शक्ती. त्या शक्तीला सुंदर बनवायचं काम एक मेकअप आर्टिस्ट, एक ब्युटिशियन करते. आज आपल्या स्टुडिओला असं व्यक्तिमत्व आलेलं आहे ज्यांनी कित्येक मॉडेल, कित्येक अभिनेत्री, कित्येक स्त्रियांना सुंदर बनवून त्यांच्या आयुष्यात एक नवचैतन्य निर्माण केले. मंजुषाताई देशमुख, मराठा महासंघ सरचिटणीस आणि एक यशस्वी ब्युटिशियन. नमस्कार ताई. नमस्कार दादा. आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी मंजुषा देशमुख, अखिल भारतीय मराठा महासंघ सरचिटणीस, तसेच तुळापूर समितीवरती एक मावळा म्हणून आहे. मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये तब्बल 8 वर्ष झालं मला अनुभव आहे. ताई, तुम्ही या क्षेत्रात कसे? ॲक्च्युली जेव्हा माझं लग्न झालं वयाच्या 18व्या वर्षी, त्याच्यानंतरनं मी लग्न झाल्यानंतरनं लगेचच ह्या क्षेत्रात आले असं काही नाही. नंतरनं 12वीमध्ये जस्ट एक माझा पहिला मुलगा झाला. मुलानंतरनं मी चला घरातली वातावरण बघता आणि सिटीतलं जीवन बघता मी नोकरीसाठी बाहेर पडले. नोकरीसाठी बाहेर पडल्यानंतरनं मग मी नोकरी केली. 1-2 वर्ष नोकरीमध्ये गेले माझे. त्याच्यानंतरनं असा विचार केला की नोकरी पण अशी होती की हार्डवर्किंग होतं. ते म्हणजे इंडक्शन कुकर तेव्हा नवीन आलं होतं. त्या इंडक्शन कुकर घेऊन मला म्हणजे होम टू होम असं म्हणजे जाऊन ते सेलिंग वगैरे करायचं. त्याच्याबद्दल त्यांना लोकांना त्या गोष्टी सांगून त्यांना तो डेमो देऊन वगैरे उशीर व्हायचा घरी येण्यासाठी वगैरे. मग घरी पण थोडंसं वातावरण बिघडू लागलं की रात्री उशिरा येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. ॲक्च्युली तो खूप स्ट्रगलचा काळ होता माझ्यासाठी. एकतर माझं शिक्षण 12वी झालेलं, नोकरीसाठी तर ॲटलिस्ट पास आउट होणं किंवा 15वी वगैरे, आणि चांगला जॉब जर हवाय तुम्हाला 10-15 हजार सॅलरीचा, तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी एक बेस पाहिजे होता. आणि जस्ट माझी 12वी होणं आणि मी लगेच नोकरीसाठी जाणं, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे की नाही मला चांगला जॉब असं मिळणं म्हणजे मला अशीच कुठली तरी छोटी मोठी कामं करूनच ह्या गोष्टी कराव्या लागल्या. त्यानंतर मग घरात वाद वगैरे होत होते म्हणून मी तो जॉब सोडून दिला. सोडून दिल्यानंतर मग आता काय करायचं, तर त्याच्यानंतर मग मी स्टेशनरीचं दुकान टाकलं. दुकान टाकल्यानंतर मग मला मुलगी, नंतर माझं सेकंड म्हणजे मला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मी 2 वर्ष परत घरी तिला वेळ दिला लहान असल्यामुळं. मग ते झाल्यानंतर मग असंच एक जॉब करता करता परत तेच प्रॉब्लेम होऊ लागले. घरातली जी आई एक किरदार निभवता बायको किरदार, सून एक घरातली, आणि परत कामावरती जाता परत माझी खूप ओढाताण होऊ लागली. की म्हणजे मी कामाला जायचे तर घरात मुलांची ओढ असायची, घरी राहिले तर प्रत्येक गोष्टींना तोंड द्यावं लागायचं. त्यासाठी मग परत मी तो पण जॉब सोडून दिला. त्यानंतर असा विचार केला की घर पण सांभाळता आला पाहिजे आणि म्हणजे घरच्यांना पण लक्ष देता आलं पाहिजे आणि काहीतरी कमवण्याचं साधन पण बघावं. त्यासाठी मग मी शिलाई मशीनचा कोर्स जॉईन केला. मी शिलाई मशीनमध्ये करिअर करावं असं ठरवलं. मग मी शिलाई मशीन शिकले, ब्लाऊज वगैरे शिवू लागले स्वतःचे वगैरे, ॲज अ लेडीज टेलर झाले. मग त्याच्यानंतर ते किरदार निभवता अचानकच म्हणजे वस्तीवरती एक ब्युटिशियन फ्रीमध्ये कोर्स आहे असं घरी ते सांगत एक महिला आली. आणि ते माझ्या सासूबाईंनी पण ऐकलं आणि सासूबाई म्हटल्या की तुला तशी पण आवड आहेच आहे बाबा, नाही का, ब्युटी ह्या क्षेत्राची, तर तुला आवडेल कोर्स करायला वगैरे. जर तुला असतोच वेळ तर त्या वेळामध्ये तू 1-2 तास शिकायला जाऊ शकतेस. सासूबाईंनी मला पुश केलं की जा तू. मग मी गेले, कोर्स केला बेसिकचा. त्याच्यानंतर बेसिकचा कोर्स केल्यानंतर तिथेच परत PMKVYचा कोर्स सुरू झाला की त्याच्यामध्ये मला ऍडव्हान्स कोर्स शिकायला मिळाला, असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट म्हणून. मग मी तो जॉईन केला. म्हणजे हा पण कोर्स झाला, त्याच्यामध्ये पण खूप छान असं वाटलं की बाबा चला शिकू शकतो, करिअर घडू शकतो आपलं. मग तेव्हा तसं त्या प्रकारचं आपल्याला शिक्षण पण देण्यात आलं. आणि त्यानंतर मग झाले मी कोर्स माझा कम्प्लीट वगैरे पण झाला. त्यानंतर करोनाचा काळ आला. मग करोनामध्ये मग कोर्स वगैरे केल्यानंतर मी करोनामध्ये गावाला गेले. ऍक्च्युली उद्या लॉकडाऊन असता आजच मी निघून गेले, कारण माझा कोर्स कम्प्लीट झाला होता आणि आईकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या म्हणून मुलांना पण सुट्ट्या लागल्या होत्या शाळेला. मग मी गावाला गेले. 2-2.5 महिने तिथे मग राहून थोडंसं होम सर्व्हिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आल्या. आणि होम सर्व्हिस करता परत मग हळूहळू लॉकडाऊन थोडंसं कमी होत गेलं. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडं गाडी पण होती.
गाडी होती 4 व्हीलर, ती पण आपण टुरिस्टचे बिझनेस करायचे माझे मिस्टर. बरं. टुरिस्टचा बिझनेस असल्यामुळं मग लॉकडाऊनमध्ये तर गाड्या बंदच होत्या. हम्म. मग गाड्या बंद होत्या तर लॉकडाऊनमध्ये गाडी पूर्ण पत्राच्या शेडमध्ये, आम्ही रेड अलर्टमध्ये होतो तेव्हा, अच्छा. तर ती बंद होती. जवळपास 8 महिने आपली गाडी एकाच जागेवरती अरे उभी वा. होती. आणि मग आता काय करणार, तर मग तेव्हा तर सगळेच काहीतरी गोष्टी होत्याच की बाबा आता काही ना काहीतरी, तेव्हा इन्कम सोर्ससाठी तर अगदी बरोबर. काही ना काहीतरी करणंच होतं. तर होम सर्व्हिस वगैरे करत होते तेव्हा पण. आणि मग होम सर्व्हिस करून झाल्यानंतर मग लॉकडाऊन पण हे झालं. आणि निघाल्यानंतर लॉकडाऊन, मग मिस्टर एक दिवशी मिस्टरांना ट्रिप पडली आणि ते ट्रिप घेऊन माझे मिस्टर बीडला जात होते. हम्म. बीडला गेल्यानंतर मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा जो आहे तिकडे ते गाडी घेऊन जात होते. येताना माझ्या मिस्टरांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. हो. ऍक्सिडेंट झाला तर तिथे गाडी म्हणजे पूर्ण टोटल लॉस झाली आपली. अरे वा. टोटल लॉस झाली तर झाल्यानंतर ना मग आता म्हणजे थप्प झालो आम्ही पूर्ण. बरोबर. ना काही सुचत होतं की आता काय केलं पाहिजे आणि काय नाही वगैरे. आणि त्याच्यामध्ये सलून वगैरे बंद होते. म्हणजे मी ज्या क्षेत्रामध्ये मला हो. जे मी केलं होतं ते तर पूर्ण बंदच होतं अक्षरशः. तर मग खूप टर्निंग मोठा पॉइंट आला आणि काय करावं असं पूर्ण म्हणजे एकदम स्तब्धच झालो आम्ही घरातले पण. आणि असं ठरवलं की आता म्हणजे त्या गाडीवरती कंप्लेंट, पोलीस केस वगैरे झाली, चौकीतनं गाडी काढायची आहे. तर त्या टायमिंगला माझा भाऊ होता डिगू, आता तो नाहीये ऍक्च्युली. हम्म. तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली. मग आम्ही ते चौकीतनं गाडी वगैरे सोडून घेतली. कोर्ट वगैरे, कचेरी वगैरे 3-4 वेळा आम्हाला तिथं जावं लागलं. गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं खूप म्हणजे खूप ढासळलो आम्ही, मिस्टर पण मी पण. आणि मग नंतर काय करायचं मनात विचार आला आणि परत न हरता मग जे काय इन्शुरन्सचे पैसे मिळाले गाडीचे, 2-2.5 लाख रुपये मिळाले. ऍक्च्युली डॉक्युमेंट्स कम्प्लीट नव्हते म्हणून पैसे पण कमी दिले बरोबर बँकेने. आणि त्यानंतर मग आम्ही कोथरूडमध्ये एक शॉप बघितली आणि शॉपमध्ये पार्लर आमचं परत सुरू केलं आम्ही. आणि तेवढ्या म्हणजे त्या दरम्यानमध्ये मिस्टरांनी माझ्या टॅटूचा कोर्स पण कम्प्लीट केला. ऍक्च्युली माझे मिस्टर खूप छान कलाकार आहेत, अच्छा. पेंटिंग वगैरे खूप छान करतात ते. बरं. तर मग विचार केला की आता गाडी हे क्षेत्र नको, कारण तो जो बघितलेला अपघात होता, हो, हो. गाडीची कंडिशन बघता खूप म्हणजे ते वेगळंच काहीतरी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गेल्यामुळं की म्हटलं नाही, आपल्याला माणूस महत्वाचा आहे, बरोबर. गाडी हे क्षेत्रच नको आता. म्हणून ते क्षेत्र आम्ही सोडून दिलं. आणि मिस्टरांना टॅटूचं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही सलून कोथरूडमध्ये टाकलं. ऍक्च्युली दुर्दैवाने आम्हाला तिथं अपयश आलं. बरं. 6 महिने आम्ही रेंट भरला, बरं. पण स्पॉट चुकला, अच्छा. बिझनेसचा स्पॉट चुकला. आणि मग माझा एक मित्र होता, तो माझ्या मित्राने मला सजेस्ट केलं, मोहन त्याचं नाव. त्याने मला सजेस्ट केलं की मंजुषा, की कर्वेनगरमध्ये माझ्या काकाचं शॉप म्हणजे घर आहे, म्हणजे याचं घरच होतं ते, बरोबर. शॉप नव्हतं. तर तिथं तू करू शकतेस, कारण आजूबाजूला पूर्ण क्राऊड हा मुलींचा आहे. हो, बरोबर. तर तुला बिझनेसमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल, कॉलेज एरिया असल्यामुळं. आणि मग मी तिथं शॉप सुरू केलं. म्हणजे अपयश पडावं तर किती पडावं एखाद्याची, पण तरी पण ते पचवलं आणि परत नव्याने माझी जर्नी सुरू झाली. म्हणजे स्वामींच्या कृपेने मला तिथं यश आलं. म्हणजे ज्या दिवशी मी ओपनिंग केलं, ऍक्च्युली त्याच दिवशी मला मुली सुरू झाल्या, अच्छा, क्लायंट वगैरे सुरू झाले. म्हणजे छान वाटलं मला तो अनुभव. आणि अशा प्रकारे करता करता मी बऱ्यापैकी अपयश पचवून सगळ्या गोष्टी धीराने सामोरं जाऊन मी यशस्वीरित्या, म्हणजे माझा ह्या गोष्टीवरती विश्वास आहे की तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवून जर तुम्ही करत राहिलात ना, तर यश हे तुम्हाला नक्की येतच. आणि ते मी स्वतः अनुभवलंय. एवढा खडतर प्रवास करत असताना म्हणजे अपयश आलं, मग तुम्ही जिद्दीने उभं राहिले, परत सुरुवात नव्याने केली, तिथं यश आलं. हा काळ काही छोटा नव्हता. मग या काळामध्ये तुमच्या फॅमिली सपोर्ट बद्दल काय सांगाल? फॅमिली सपोर्ट बद्दल जर बघायला गेलं तर मला ह्या काळामध्ये माझ्या भरपूर फॅमिलीने सपोर्ट केला, माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सपोर्ट केला. अशा टायमिंगला सपोर्ट म्हणजे मला म्हणजे मी खूप कोसळून गेले होते त्या टायमिंगला, फायनान्शियली, मेंटली, सगळ्याच बाबतीत. तर फॅमिली सपोर्ट मला खूप छान मिळाला. सुदैवाने माझी फॅमिली खूप सपोर्टर आहे. आणि माझ्या माहेरचे, सासरचे, तसेच माझे मित्र मैत्रिणी ह्या सर्व लोकांनी मला पडत्या काळामध्ये खूप साथ दिली.
जास्तीत जास्त म्हणजे मला जर बघायला गेलं तर माझ्या सासरच्या लोकांनी पण खूप मला सपोर्ट केला. जसं की दीर, माझी जाऊबाई, नवीनच माझ्या दीरांचं लग्न झालं होतं. लग्नाला माझ्या दीरांच्या 3 वर्ष झाले होते, पण माझ्या जाऊबाईंना ते 3 वर्ष तर ती जेव्हा आली तेव्हाच ऍक्च्युली नाही का, म्हणजे आधीपासूनच थोडंसं परिस्थितीचं गांभीर्य होतं आणि लॉकडाऊनमध्येच माझ्या दीरांचं लग्न झालं होतं आणि तेव्हाच म्हणजे पडतीचा काळ सुरू झाला. त्या टायमिंगच त्यांचं लग्न पण झालं आणि त्या टायमिंगमध्येच भरपूर काय काय गोष्टी होत गेल्या, पण तिने पण समजून घेतलं आणि आमच्या पूर्ण घरामध्ये घरातल्यांना प्रत्येकानं सपोर्ट केला तिने पण. आणि अशा प्रकारे मला सपोर्ट फॅमिलीचा खूप छान मिळाला, मित्रमैत्रिणींचा पण मिळालाच आणि फॅमिलीचा पण मिळालाच. समाजातील काहीच अशा मोजक्याच लोकांमध्ये, समाजातील अशा काहीच मोजक्या लोकांमुळं ब्युटी पार्लर किंवा ब्युटिशियन हा जो व्यवसाय आहे थोडासा बदनाम आहे. ब्युटी पार्लरच्या नावाखाली काही अवैध धंदे चालतात किंवा स्पा सेंटर, मसाज सेंटर चालतात. तर तुमचं याबद्दल काय मत आहे? असा व्यवसाय करणारे किंवा अशा काही गोष्टी ज्या कायद्याच्या विरोधात जाऊन ज्या गोष्टी करतात, असे मोजकेच काही लोक असतात बोटावर मोजणारे, की ज्यांना शॉर्टकट पैसा कमवायचा आहे, लवकर त्यांना ग्रोथ करायचं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, किंवा अशा वाईट मार्गाने ते लोक पैसे कमवण्यासाठी काही वेगळे उद्योग जे आता तुम्ही बोललात की मसाज सेंटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतात. परंतु जे कष्टाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि जे सर्वसामान्य कुटुंबातून खूप म्हणजे स्ट्रगल करून इथपर्यंत जिद्दी मार्गाने जर इथपर्यंत आलेत ना, ते हे अशा गोष्टी करत नाहीत. मी तर म्हणते की बोटावर मोजणारे जे लोक आहेत, जे असे बदनाम केली आहे त्यांनी ही इंडस्ट्री, की त्यांनी हे सगळ्या गोष्टी थांबवाव्यात. त्यांच्यामुळं सर्वसामान्य ज्या कष्टाळू ज्या आहेत ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट वगैरे, त्यांच्या नावाची बदनामी होतीये आणि दृष्टिकोन त्यांच्याकडे जो आहे बघण्याचा तो चुकीचा होतोय. ऍक्च्युली जेव्हा आपण मेकअपच्या निमित्ताने जेव्हा आपण सोशल मीडियावरती आमच्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकतो तेव्हा आम्हाला ही अनुभव येतातच की, म्हणजे त्या चष्म्यातनं आमच्याकडे बघितलं जातं लोकांचं, की तुम्ही म्हणजे की ते त्यांना असं वाटतं की हेही त्याच मार्गाचे आहेत की काय वगैरे, म्हणजे ते आमच्याशी फ्लडिंग करण्याचा वगैरे करतात असा प्रयत्न. म्हणजे आमच्याशी होतं असं आमच्या बाबतीत की आम्हाला मेसेज वगैरे येतात, ऑर्डर द्यायची वगैरे ह्या निमित्ताने वगैरे, मग ते फ्लडिंग वगैरे सुरू होतं. मग त्यांचे कॉल येतात, त्यांचे मेसेज येतात आपल्याला. त्यांचा हेतू ऍक्च्युली वेगळा असतो, पण ते दाखवतात आपल्याला वेगळा. कारण त्या जे वाईट आता मार्गाने जे पैसे कमवतात किंवा त्यांचे जे मसाज सेंटर वगैरे असे असतात त्या चष्म्यातनंच त्यांनी आमच्याकडे पण बघितलं जातं आणि अशा वाईट अनुभव येतात. मी असा सल्ला देईल की तुम्ही हे सगळे जे उद्योग करताय त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना पण बदनामी सहन करावी लागते, तर हे तुम्ही थांबवलं तर ते खूपच चांगलं होईल. आमच्याकडे खूप चांगल्या दृष्टिकोनाने बघितलं जाईल लोकांचं. मग तुम्हाला असा काही वाईट अनुभव किंवा एखादा चांगला अनुभव तुमच्या लाईन मध्ये आलाय का आजपर्यंत? वाईट अनुभव तर बघायला गेलं तर मेसेज वगैरे मलाही आलेले आहेत, पण मी तेव्हाची तेव्हा त्या जागेवरती त्यांना जे काय उत्तर खडेसर माझं उत्तर देऊन मी त्यांना जागेवरच ब्लॉक वगैरे करून त्यांचे नंबर वगैरे देऊन टाकलेले त्यांना, म्हणजे जागच्या जागेवरती, की बाबा नाही, हे तुम्ही जे माझ्याशी बोलताय हे एकदम चुकीचं आहे आणि मला तुम्ही जसं समजताय तसे माझं व्यक्तिमत्व नाहीये. त्या जागेवरतीच मी तिथे त्यांना फुल स्टॉप दिलेला आहे. अनुभव आणि चांगले अनुभव जर बघायला गेलात तर तुम्ही ह्या क्षेत्रांमधून मला खूप चांगल्या मैत्रिणी वगैरे पण मिळालेल्या आहेत, जेणेकरून की बाबा की खूप छान मेकअप करतेस तू किंवा फेसबुकद्वारे, इंस्टाग्रामद्वारे अशा म्हणजे माझ्या ओळखी वाढलेल्या आहेत. म्हणजे माझा जनसंपर्क खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे. अनुभव जर बघायला गेलं तर मी अशा लोकांशी आता अटॅच आहे की त्या लोकांना मी कधी भेटलेली पण नाहीये, पण त्या मार्गात म्हणजे ह्या ब्युटी ह्या क्षेत्रामध्ये माझी त्यांच्याशी एवढी छान ओळख झाली की आम्ही बोलतो एकमेकींना, आमचे सुखदुःख आम्ही शेअर करतो. आमची एक खूप चांगली मैत्री पण आहे आणि व्यवसाय वाढीसाठी पण आम्ही एकमेकींना आम्ही टिप्स शेअर करतो. म्हणजे हा माझा चांगला अनुभव आहे आणि वाईट अनुभव तर मी तुमच्याशी शेअर केला की मी तो जागेवरतीच मिटवून टाकलेला आहे. इतक्या वर्षामध्ये असा एखादा क्लायंट किंवा अशी एखादी स्त्री ज्यांचं तुम्ही मेकअप केलंय आणि ते तुम्हाला लाईफ टाईम आठवण म्हणून राहून गेली की बाबा हे मी काहीतरी छान केलंय माझ्या लाईफमध्ये, असा काही अनुभव आहे का? असा अनुभव म्हणजे एक नाहीये माझ्या आयुष्यामध्ये. अशा ब्रायडल मी मेकअप करते
त्यांच्या आयुष्यातला तो खूप सुवर्ण क्षण असतो आणि तो मी खूप सुंदर प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे त्यांच्या जो चेहऱ्यावरचा आनंद आहे तो आनंद मी निर्माण केलेला आहे. आणि अशा माझ्या काही म्हणजे मैत्रिणी आहेत की मी त्यांचा मेकअप केलेला आहे आणि त्या माझ्या म्हणजे प्रत्येक इव्हेंटसाठी आता लग्न झाल्यानंतर त्यांना जेव्हा मूल होणार आहे तेव्हा त्यांचा मेकअप, त्यांच्या म्हणजे नंतर मुलाचा वाढदिवस आहे त्या पहिला वाढदिवस तेव्हा मी त्यांचा मेकअप, म्हणजे माझं त्यांच्याशी जे रिलेशन आहे ते मेंटेन राहतं. असा आहे तो अनुभव आहे मला खूप छान. बऱ्याचदा असं बघितलंय की एखादी सावळी मुलगी किंवा काळी मुलगी, मुलाकडचे लोक बघायला येतात मुलीला, त्यावेळेस तुम्ही त्यांना मेकअप करून त्यांना छान प्रेझेंट करता. किंवा लग्नाच्या दिवशी पण तसंच होतं की त्या दिवशी तिला खूप सुंदर दाखवलं जातं, परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचं खरं रूप समोर येतं तर गोष्ट डिवॉर्स पर्यंत जाते. तर तुमचं याच्यावर काय मत आहे? तसं बघायला गेलं तर लग्नानंतर म्हणजे लग्नाच्या आधी जेव्हा तुम्ही मुलगी बघायला जाता तेव्हा तुम्ही ऍक्च्युअलमध्ये मुलीला पाहिलेलं असतं, बरोबर, की तेव्हा ती एवढा मेकअप करून मला तर नाही वाटत की येत असेल. आणि जर ती आली तर ही अक्षरशः फसवणूकच आहे. बरोबर. की म्हणजे जेव्हा तुम्ही लग्नासाठी जेव्हा फोटो देता तर तेव्हा तो जो फोटो असतो, माझ्या बाबतीत पण असं अनुभव आलेला आहे. म्हणजे मी स्वतः मेकअप आर्टिस्ट असताना जेव्हा माझा फोटो जेव्हा माझ्या नवऱ्याला दाखवला आणि नवऱ्याने जेव्हा मला समोर बघितलं तेव्हा म्हणजे मी स्वतः मेकअप आर्टिस्ट असूनही मी सांगू शकते की फोटो थोडासा एडिट केलेला होता बरोबर. तो, आणि मी नॅचरल दिसायला मी सावळीच होते. आणि जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा मला ते आलं होतं त्यांचं रिझन, पण लग्नाच्या आधीच झालं होतं हे माझ्या बाबतीत, की त्यांनी तेव्हा मला सांगितलं की मुलगी सावळी आहे असं ते बोलले होते. परंतु आत्ताचं जे तुम्ही सांगताय की बाबा लग्नातला जो मेकअप आहे तो धुतल्यानंतर जेव्हा नवरदेव म्हणतो की बाबा ही माझी बायकोच नाहीये, तर हे खूप अति झालं नाही का. म्हणजे हे जे झालं ते खूप अति झालं. एवढा ऍक्च्युअली मेकअप तर केलाच नाही पाहिजे. जर ती मुलगी दिसायला सुंदर आहे, ऑलरेडी ही मुलगी सुंदरच असते, असं काही नाहीये की नाक नक्षत्रांनी बघूनच त्या मुलांनी तिला पसंत केलेलं असतं. पण मेकअप जरी तुम्ही करताय तरी त्याला पण एक प्रमाण असावं. मी तरी म्हणते की तिचा टोन आपल्याला फक्त जस्ट थोडासा तिला फेअरनेस हवाय. जर तुम्ही खूप अति केलं तर ते हे सगळे प्रकार होतात. पण मी तर असं सांगते की तुम्ही एवढा अति करूच नका. ती ऑलरेडी सुंदर आहे, तिला तिच्या सौंदर्यामध्ये थोडीशी भर पाडा आणि तिच्या आयुष्यातला तो खूप मोठा दिवस आहे. म्हणजे तो इव्हेंट जो आहे तो तिला प्रेझेंट व्हायचंय अख्ख्या म्हणजे लग्नामध्ये. ती मेन तिचं रोल आहे, ती एक नवरी आहे, ब्राईड आहे आणि तिचे ते जे फोटो निघणार आहे ते तिला ती छबी जी आहे ती आयुष्यभर तिला ते दिसणार आहेत ते फोटो, ती बघणारी जेव्हा ती मेमरी. तर तेव्हा त्याच्यासाठी तिने थोडंसं सुंदर दिसणं हे साहजिक आहे. पण खूप जास्त जर ती दिसत असेल तर काही काही मुलींना ना की मेकअप जेव्हा त्या बघतात तेव्हा त्यांना ऍक्च्युली पण तो नाही आवडत, असं होतं. म्हणजे त्या मुलींच्या बाबतीमध्ये पण असं होतं. पण मेकअप आर्टिस्टचीच इथं काहीतरी मला असं वाटत नाही की खूप मोठी असं म्हणजे ती त्यांची जिम्मेदारी असते मेकअप करणं, आणि तो किती करायचा आहे काय करायचंय हा ते मेकअप आर्टिस्टने तिचा चेहरा बघून ऍक्च्युली ठरवलं पाहिजे नाही की बस. बाकी त्याच्यामध्ये असं भांडणं वगैरे होतात तिथपर्यंत जर होत असेल तर एवढा मेकअप ऍक्च्युअल मध्ये नाही केला पाहिजे. नाही, या क्षेत्रात येण्याआधीची लाईफ आणि आत्ताच्या लाईफ मध्ये किती फरक झालाय? हा जर प्रश्न तुम्ही मला विचारताय की लग्न म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये येण्याची आधीची लाईफ आणि आत्ताची लाईफ बघायला गेलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. की म्हणजे तेव्हाची मंजुषा आणि आत्ताची मंजुषा म्हणजे खूप फरक आहे. म्हणजे माझ्या राहण्यामध्ये माझ्या लाईफस्टाईलमध्ये खूप खूप चेंजेस झालेले आहेत. म्हणजे तेव्हाचं जर बघायला गेलं तर मी फॅमिलीला वेळ पण खूप जास्त देत होते. इव्हन आम्ही माझ्या मुलांना पण वेळ देऊ शकत होते. माझ्या सासूबाईंशी मी गप्पा मारू शकत होते. परत मिस्टरांशी पण भरपूर सारा वेळ असा स्पेंड व्हायचा. आणि आत्ता असं झालंय की मी मेकअप आर्टिस्ट असल्यामुळं आणि माझं सलून असल्यामुळं माझा आता म्हणजे बिझनेस पण वाढल्यामुळं मला एवढा वेळ देता पण येत नाही ऍक्च्युली फॅमिलीला. आणि आता घर आणि म्हणजे मिस्टर पण माझे व्यवसायामध्येच आहेत आणि मीही व्यवसाय करते. दोघांमध्ये पण आता जास्त काही आम्हाला वेळ नाही मिळत आहे आणि जास्तीत जास्त मुलांना पण तेवढा वेळ देता येत नाहीये. पण खूप जास्त म्हणजे मला सांगण्यासाठी आनंद होतोय की माझ्या लाईफमध्ये भरपूर फरक झालेत. म्हणजे मी सेल्फ डिपेंड आहे आत्ता आणि मला असं म्हणजे असे म्हणजे मला तर कुठली गोष्ट असं म्हणजे मिस्टरांना विचारावून असं करावं असं काही नाहीये नाही का. म्हणजे मी स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकते आणि तेही मला खूप छान सपोर्ट करतात की बाबा तू कर तुला. आणि म्हणजे
पाठीवरती असं नाही का थाप असते कायम त्यांची, बरोबर. की नाही का म्हणजे त्यांना पण खूप छान वाटतं की बाबा मी प्रगतीच्या क्षेत्रामध्ये आहे आणि माझी वरचीवर छान असं म्हणजे शिकत जातीये आणि माझ्यामध्ये जे होणारे जे बदल आहेत ते ऍक्च्युली छान आहेत बदल. म्हणजे त्यांनाही असं म्हणायचंय की तू जे आवडतात त्यांना हे बदल म्हणजे आहे, खूप छान आहे माझी लाईफ आणि खूप छान बदल झालेत माझ्या लाईफमध्ये. म्हणजे स्ट्रगलचा पॅच संपला असं म्हणायचं. नाही, स्ट्रगलचा नाही आणखीन संपलेला नाहीये. स्ट्रगल तर आहेच आहे. म्हणजे आता जसं बिझनेसमध्ये वाढ होतीये, प्रगतीमध्ये वाढ होतीये ना, तर अजून अपेक्षामध्ये पण वाढ होतीये बरोबर. आणि अचिव्हमेंट वगैरे अजून म्हणजे आता आपल्याला जस्ट 2-3 अवॉर्ड मिळालेत. म्हणजे आता मी जे न्यू जर्नी सुरू केली त्याच्यामध्ये जे 3 अवॉर्ड मिळाले, 4 अवॉर्ड मिळालेत, मला आणखीन वाटतंय की आणखीन मिळायला पाहिजेत, आणखीन आपण पुढे जायला पाहिजे. नाही आणखीन आपल्याला समाजासाठी जर काय करता येत असेल किंवा मुलींसाठी जर काय करता येत असेल तर आणखीन जास्तीत जास्त करण्याची जी इच्छा आहे माझी ती आज आणखीन वाढतच जातीये. म्हणजे मी हॅप्पी आहे. म्हणजे असं काही नाहीये की मला म्हणजे असं भेटायलाच पाहिजे खूप जास्त असं काही नाहीये. हॅप्पी पण आहे, पण मला आणखीन खूप काही करायचं. बरोबर. हा, असं. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही एक मोटिवेशनल स्पीकर आहात आणि बरेचसे सेमिनार घेतात स्त्रियांसाठी, तर त्याबद्दल काय सांगताय? आत्ताच एक 3 ते 4 महिन्यापूर्वी DSR नावाच्या कंपनीमध्ये मी जॉईन झाली आहे. आणि त्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टच्या मी ऍक्च्युली खरंच मी त्या प्रेमात पडली आहे. कारण मी जे ब्युटी क्षेत्रामध्ये आतापर्यंत काम करत आली आहे त्याच्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा आहेत. त्यामध्ये इन्कम पण मिळतंय, अवॉर्ड रिवॉर्ड पण आहेत आणि ब्युटी ह्या क्षेत्रामधल्या मैत्रिणींशी म्हणजे जी आमची स्पर्धा असते ऍज अ ब्युटिशियन, ती ब्युटिशियनची जी स्पर्धा आहे ते DSRने कुठंतरी थांबवून एक ऍज अ बिझनेस पार्टनर त्या दृष्टिकोनाने मी तिच्याकडे बघावं, त्या ब्युटिशियनकडं, असं त्यांनी एक दुवा निर्माण केली आमच्यामध्ये. आणि त्या ब्युटी क्षेत्रामध्ये तर निर्माण केलीच आहे आणि बिझनेससाठी एक नवीन सोर्स मला मिळालेला आहे सध्या. आणि त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते खरंच खूप अफलातून आहे. त्याच्यातलंच हे पंचगव्य पोटली फेशियल म्हणून आहे जे पिगमेंटेशनवरती खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय सध्या त्याचा. आणि कितीही वर्षापूर्वीचं जे पिगमेंट आहे ते चेहऱ्यावरचं दूर करू हा असा वसा आम्ही घेऊन पिगमेंटेशन मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना सध्या आम्ही राबवतोय. तर मोटिवेशन स्पीकर्सचं जे तुम्ही बोललात आता, तर त्या घेण्यामागचा उद्देश असा आहे माझा की ज्या गरजू ज्या महिला आहेत की म्हणजे मध्यमवर्गीय ज्या आहेत त्यांच्यासाठी मला की त्यांना स्वतःच्या पायावरती त्या उभ्या राहाव्यात, त्यांना ब्युटी क्षेत्रामध्ये मी कसं घेऊन येण्यासाठी किंवा त्यांना ब्युटी क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी काय होऊ शकतं, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडू शकतात किंवा काही गोष्टीचं म्हणजे जे चांगलेपणा जो आहे तो भरण्यासाठी किंवा त्यांना मोटिवेट करण्यासाठी जे सेमिनार आम्ही घेतो त्या सेमिनारमध्ये ऍक्च्युअली मला तेच सांगण्याचा मुद्दा असतो की महिलांनी सक्षमीकरण केलं पाहिजे स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी, फॅमिलीच्या सपोर्टसाठी आणि स्वतः काहीतरी करू शकते महिला एक ते त्यांची ते जागृत करण्यासाठीचे माझे हे सेमिनार वगैरे असतात. अच्छा. आजची जी स्त्री आहे मॉडर्नायझेशनकडे, आधुनिकतेकडे चालली आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं, तर ते संपूर्ण आयुष्य त्यांनी कुंकूसाठी किंवा स्त्रीच्या आबरूसाठी घालवलं. पण आता असं दिसतंय की स्त्रियांना किंवा यंग मुलींना टिकली लावायला लाज वाटते, कामाच्या ठिकाणी मंगळसूत्र घालायला लाज वाटते, साधी ओढणी ते घेत नाहीत. मग हे मॉडर्नायझेशन चांगलं आहे की घातकी आहे? तुमचं याच्यावर काय मत आहे? ऍक्च्युली जर तुम्ही असं म्हणताय की मॉडल मुलींनी टिकली न लावता, मंगळसूत्र न घालता, शॉर्ट कपडे घालता, न ओढणी घेता त्यांचं अस्तित्व खूप छान आहे आणि त्या खूप काही म्हणजे अचिव्हमेंट करतात आहे आणि खूप म्हणजे मॉडेल जगून जर त्यांना हे सगळ्या गोष्टींचं यश मिळत असेल तर हे एकदम चुकीचं आहे. जेव्हा छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांची स्वतः म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ ह्यांनी पण स्वराज्य निर्माण करणाऱ्या एवढ्या मोठ्या वक्ताला जन्म दिला, बरोबर. त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या की स्वराज्य निर्माण करण्यासाठीचे जे काही गुण होते, त्यांना ज्या काही गोष्टी लागत होत्या, स्वतः त्यांनी हातात तलवार घेतली, स्वतः त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना
सर्व शिक्षण म्हणजे एक वडील आईचं जे किरदार त्यांनी निभावलं, तर ते त्यांनी ज्या पूर्ण परिधान करूनच निभावलं. चंद्रकोरच लावून त्यांनी ते शिकवलं. अगदी आणि महाराजांना त्यांच्या आईचे गुणच घेऊन महाराज स्वतः स्वराज्य निर्माण करण्यासाठी उभे राहिले. त्याच्यानंतरनं महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना जन्म दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या आईनी जेव्हा त्यांना हेच शिकवण पुढे चालू ठेवली. मग ह्या ज्या महिला आहेत, आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला ज्या आपल्या घडवणाऱ्या ज्या महिला आहेत, तर मुलींना शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी जे प्रयत्न केले, जे स्वतःच्या अंगावरती शेण वगैरे घेऊन स्वतः त्यांनी पूर्ण कपडे परिधान करून सावित्रीबाई फुलेंच्या अंगावरती जेव्हा शेण ते फेकत होते, तेव्हा सावित्रीबाई फुले हातामध्ये एका पिशवीमध्ये दुसरी साडी घेऊन जात होत्या आणि ती साडी त्या शाळेमध्ये जाऊन त्या चेंज करत होत्या. त्यांच्या अंगावरती ते शेण माती वगैरे ते लोक जे टाकत होते ते तेवढी त्यांनी झेललं. मुलींना शिक्षण मिळण्यासाठी, मुली सक्षमीकरण होण्यासाठी, मुलींनी घडण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी एवढा त्याग करून, एवढ्या महापुरुषांनी त्याग करून आपल्यासाठी एवढा पाया निर्माण केला, आपल्यासाठी एवढ्या सुविधा निर्माण केल्या त्यांनी. आणि त्या सुविधा मग त्या व्यर्थ जात आहेत असं वाटतंय. आत्ताच्या ज्या मुली वागतायत, जे आत्ताचे ते शॉर्ट कपडे जे होत चाललेत मुलींचे, ज्या त्यांचं म्हणजे राहणीमान जे आहे, त्यांना टिकली नाही लावायची आहे, त्यांना कुंकू नाही लावायचंय, त्यांना तर आपली संस्कृती जपायची नाहीये, गळ्यात मंगळसूत्र घालायचं नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी, ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून महापुरुषांनी सत्याग्रह निर्माण केलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टींसाठी ते लढलेले आहेत आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी निर्माण करून दिल्या, त्याच्या विरोधात आपण वागतोय. मग आपण त्यांना विरोध करतोय का आपण आपल्याला त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्यात म्हणून आपण त्यांच्या विरोधात वागतो? हे आता ठरवावं. मुलींच्या आईवडिलांनी पण कुठेतरी विचार करावा. मुलींच्या आईवडिलांनी पण त्यांना जरा कपडे शॉर्ट घालण्याच्या आधी पण त्यांना थोडंसं सांगावं, त्यांना आपल्या संस्कृतीची, आपण काय राहतोय, कसा राहतोय हे पण त्यांना सांगितलं पाहिजे नाही. त्याच्याशिवाय त्यांना पण कळणार नाहीये. त्यांना महापुरुषांची आठवण करून दिली पाहिजे नाही. स्वतः शिवाजी महाराज, संभाजी महाराज एवढे मोठे मोठे पुरुष होऊन गेले आपल्या स्वराज्यासाठी निर्माण करण्यासाठी, टिकलीसाठी. महाराजांनी एवढ्या 40 दिवस वेदना सहन केल्या. कशासाठी केलं हे? स्वराज्य टिकावं, टिकली टिकावी म्हणून केलं त्यांनी. आणि तुम्हाला आज टिकली लावायची जर लाज वाटत असेल ना, तर खरंच दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं आणि आपल्या संस्कृतीचं सुद्धा. तर ह्याचा विचार आईवडिलांनी पण केला पाहिजे, स्वतः मुलींनी पण केला पाहिजे. आणि टिकली लावूनचं जे सौंदर्य आहे मुलींचं, जी चंद्रकोर लावल्यानंतरची जी मुलगी आहे आणि न टिकली लावल्यानंतर शॉर्टकट कपडे घालणारी जी मुलगी आहे ना, त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, आज चंद्रकोर लावून एक पूर्ण परिधान केलेली एक स्त्री बघा, त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना माणसांचा, तो बघा. एकदम तेजस्वी, म्हणजे ती बघताना ती अशी म्हणजे दिसते ना ती चंद्रकोरमध्ये, की बास तिच्याकडे असं बघायचं म्हणलं तरी पण माणसांना भीती वाटते खरं तर. आणि जेव्हा तुम्ही शॉर्ट कपडे घालता तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन बघा. अंग प्रदर्शन होत असतं आणि लोकांचं नको त्या गोष्टीकडे ते लक्ष आकर्षित केंद्रित होतं. हे केंद्रित करण्यासाठी पण कुठेतरी मुली जबाबदार आहेत. आणि त्यांचा मग गोर गरीब लहान मुलींवरती जे अत्याचार होतात आजकाल, हे ह्या गोष्टींमागे कुठं ना कुठेतरी न कळत ह्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत. हे पण त्यांनी मान्य करावं. तुमच्या आयुष्यातला महत्वाचा टर्निंग पॉइंट कुठला ठरला? आयुष्यातला जर टर्निंग पॉईंट जर बघायला गेलं ना, तर टर्निंग पॉईंट असा ठरला की लॉकडाऊन नंतरनं जेव्हा मी ब्युटी ह्या क्षेत्रामधून बाहेर पडले, आणि बाहेर पडणे म्हणण्यापेक्षा माझा कोर्स कम्प्लीट झाला आणि मी स्वतः ब्युटिशियन म्हणजे ॲज अ ब्युटिशियन तयार झाले. त्याच्यानंतर ना मग आता ब्युटी क्षेत्राला निगडीत जे काही व्यवसाय आपल्याला करायचे, जसं की मेकअप आर्टिस्ट आलं, नेल आर्टिस्ट आलं, ह्या कोर्सेस मला जॉईन करावेसे वाटले. मग ते मी कोर्स जॉईन केले. आणि कोर्स जॉईन करत असतानाच मला आता कोर्स जॉईन करायचंय म्हटलं की पैसा आला, आणि पैसा भरायचा आहे म्हटलं की घरातनं सगळा पैसा तर मी पुरवू शकत नव्हते. तर त्याच्यासाठी मी पार्ट टाइम जॉब पण केला. पार्ट टाइम जॉब करताना जो पैसा मिळायचा, तो पैसा मी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मी यूज केला. आणि कोर्स माझा मेकअपचा कम्प्लीट झाला. मेकअपचा कोर्स झाल्यानंतर मी नेल आर्टचा तिथंच कोर्स कम्प्लीट केला. त्याच्यानंतर मी हेअर कोर्स केला. त्याच्यानंतर साडी ड्रेप हा कोर्स केला. आणि त्याच्यानंतर कोर्स करता 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 आता ठरवलं की बाबा आता आपल्याला स्वतःचा व्यवसाय काहीतरी सुरू करायचा आहे. आणि त्या व्यवसाय करत असतानाच म्हणजे फेसबुकवरती एक
हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे असं मला एक माझे अविनाश देशमुख नावाचे एक सदस्य आहेत, अखिल भारतीय मराठा महासंघामध्येच आहेत ते, नाशिक या ठिकाणी राहतात ते. तर त्यांनी मिलनताई पवार ह्यांचा नंबर मला दिला आणि त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही ॲक्टिव्ह आहात, तुम्हाला अशी म्हणजे आवड आहे मेकअपची वगैरे आणि तुम्ही सोशल वगैरे पण तुम्हाला ह्या गोष्टी करता, तुम्ही जसं की बचत गट वगैरे चालवता असं तसं मी सोशल मीडियावरती टाकत होते. तर त्यांनी ते बघितल्यानंतर ना त्यांनी मला अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये जाण्याची एक संधी म्हणून मला त्यांनी मिलनताई पवारांचा नंबर दिला आणि मी एक हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये मी मिलनताई पवारांना भेटले आणि तिथून मग अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये मिलनताई पवार थो श्रुतिकाताई पाडळे त्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी मला मराठा महासंघामध्ये घेतलं आणि मग तिथून पुढं माझ्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंटच म्हणता येईल की मी मराठा महासंघामध्ये आले आणि मग ताईंच्या प्रत्येक समाजाचे जे काही कार्य असतात त्या कार्यामध्ये मी त्यांच्यासोबत जाऊ लागले आणि मग जाता जाता त्याचबरोबर पुढारी, लोकमत, सखी अशा ह्या ग्रुपमध्ये पण मी जॉईंट होत गेले आणि महिलांशी माझ्या जास्तीत जास्त ओळख वाढत गेली. ओळख वाढता वाढता मला व्यवसायामध्ये पण त्या गोष्टींचा खूप फायदा होत गेला ओळखीमुळे महिलांच्या जास्त आणि कार्यक्रम वगैरे पण मला आवड असल्यामुळं विविध ठिकाणी मला असं मेकअप वगैरे करून जाता आलं. सेलिब्रिटी वगैरे बरोबर. येतात त्या ठिकाणी आणि हळदी कुंकूचे परत असे सखी मंचचे कार्यक्रम वगैरे होत असतात कायम. त्या बरोबर. कार्यक्रमातून माझी जर्नी सुरू झाली आणि आता अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये पण आले. परत छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीमध्ये पण गेले. रयतेचे स्वराज्य म्हणून आहेत. परत वेगळ्या वेगळ्या म्हणजे क्षेत्रातील याच्या निगडीतच आणखीन समाजासाठी काहीतरी गोष्टी करण्यासाठी त्याच्यासाठी पण मी आले. हाच मोठा टर्निंग पॉईंट आहे आयुष्यातला. सध्या सोशल मीडियावर किंवा युट्यूब चॅनलवर असे बरेच चॅनल्स आहेत ज्या ठिकाणी ब्युटिशियनचे कोर्स फ्रीमध्ये करून देतात किंवा टिप्स सांगतात की हे असं असं तुम्ही करा. तर त्यामुळे तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झालाय का? परिणाम झालाय का असं काही नाही म्हणता येणार. कारण जे हँड्स ऑन प्रॅक्टिस असतं, जे टेक्निकली जे शिकवलं जातं आणि ज्या गोष्टी म्हणजे जेव्हा आपण डोळ्यांनी बघतो आणि हाताने जे करतो आणि जे आपल्याला ते शिकवण्याची जी पद्धत असते, त्या ज्या गोष्टी असतात ना, ते सोशल मीडियावरती खूप डीपमध्ये आपल्याला समजतातच असं काही नाही. ते आपल्याला कोर्स जॉइन करूनच आपल्याला ते प्रॉपर पद्धतीने शिकल्यानंतरच तुम्ही तयार होता. म्हणजे कुठल्याही क्षेत्राचं जरी झालं बघायला गेलं तरी. परिणाम नाही म्हणता येणार, परंतु मुलींना जर थोडाफार मेकअप वगैरे करायचा असेल, तर त्याच्यासाठी त्यांना तो म्हणजे छान शिकण्याचा एक मार्ग आहे. परंतु परिणाम असं काही नाही झालेलं आहे त्या गोष्टींमुळं. या ठिकाणी एक खूप सुंदर प्रोडक्ट आहे. ह्या प्रोडक्ट बद्दल पण माहिती द्या आणि तुमच्या फ्युचर प्लॅनिंग बद्दल पण आम्हाला डिटेल सांगा. तर हे प्रोडक्ट म्हणजे हे आहे पंचगव्य पोटली फेशियल आणि हे मी आत्ता नुकतीच एक DSR नावाची कंपनी जॉईन केली आहे आणि DSR कंपनीमध्ये एक ब्युटीचे जे काही प्रोडक्ट आहेत ब्युटिशियनचे, तर ते प्रोडक्ट तिथे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मिळतात आहे आणि चांगल्या पद्धतीने मिळतात आहे म्हणण्यापेक्षा त्याचा रिझल्ट खूप छान आहे. गेले 3 महिन्यामध्ये मी हा रिझल्ट जो बघितला आहे तो एकदमच अफलातून आहे आणि त्याचे रिव्ह्यू जे येतात ते मला त्या रिव्ह्यूबद्दल जर बोलायला गेलं तर खूप सुंदर असे रिव्ह्यू आहेत आणि हे जे पंचगव्य पोटली फेशियल आहे ते पिगमेंटेशन स्किनवरती खूप छान प्रकारे काम करतं आणि पिगमेंटेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला वांग म्हणतात. खूप वर्षानुवर्षाची जी वांग आहे, ज्यामुळं महिला आता सध्या खूप त्रस्त आहेत आणि त्यांच्या हार्मोन्स चेंजमुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना होतात आहे, त्यांना ते फेसिंग करावं लागतंय. तर ते पंचगव्य पोटली फेशियलद्वारे आम्ही त्यांचं ते पिगमेंटेशन दूर करण्याचा आता सध्या आम्ही मोहीम राबवतोय. त्या मोहिमेचं नाव आहे की पिगमेंटेशन मुक्त करूया महाराष्ट्र. तर ठिकठिकाणी आम्ही सेमिनार घेतोय आणि सेमिनार घेऊन ब्युटिशियनना एकत्र आणून त्यांना ह्या विषयी आम्ही पूर्ण माहिती देतोय, त्यांना डेमो वगैरे देतोय त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर एक ब्युटीमध्ये की ब्युटिशियन म्हणजे आधी आम्ही कॉम्पिटिशन असतं आमच्या ब्युटी क्षेत्रामध्ये बर. की ती माझी स्पर्धक, ही माझी स्पर्धक असं. पण तसं सांगायला गेलं तर DSR जी मी कंपनी आता जॉईन केली आहे, त्या कंपनीनी म्हणजे दोघींकडं प्रतिस्पर्धक दृष्ट्या न बघता दोघींना मिळून बिझनेस कसा करता येईल ह्याच्यासाठी आम्हाला त्यांनी एक खूप छान
नवीन प्लॅटफॉर्म दिलाय, संकल्पना आहे. एक संकल्पना दिली त्यांनी आम्हाला. आणि आता सध्या ज्या माझ्या ब्युटी क्षेत्रामध्ये ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना मी हळूहळू त्यांच्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतेय. आणि त्यांच्या मार्फत त्यांच्या काही मैत्रिणी असतील ब्युटी क्षेत्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा किंवा ठिकठिकाणी आम्ही सेमिनार घेऊन, आता सध्या बघायला गेलं तर आउट ऑफ कंट्रीही आपलं हे प्रोडक्ट जात आहे. आता सध्या 5 ते 7 देशामध्ये आपलं हे प्रोडक्ट जात आहे. आणि हेच एकटंच पंचगव्य असं नाहीये, तर ह्याच्यामध्ये खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला होम केअर पण मिळतीये. आणि त्याचबरोबर तुम्हाला इतरही फेशियल आहेत यामध्ये. लाइटनिंगचं फेशियल आहे, कोलॅजिन आहे, कोलॅजिन ह्याच्यासारखंच आहे, पोटली फेशियल आहे. ते जे चालणारं जे आहे ते ड्राय स्किनवरती, आणि ज्यांची असं त्यांना चेहऱ्यावरती ग्लो हवा आहे किंवा त्यांना बाबा एक चमक हवी आहे, किंवा आफ्टर म्हणजे लग्नाच्या आधी जी मुलीला आपण तयार करतोय त्याचे स्किन प्रिपेरेशनसाठी, तर त्याच्यासाठी पण हे फेशियल खूप छान आहे. ज्यांची अनइव्हन स्किन आहे त्याच्यासाठी पण ते खूप, म्हणजे त्याच्याबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे तसं बघायला गेलं तर पण ह्या 3 महिन्यामध्ये. याचा इफेक्टिव्ह आहे का, हे तुम्ही स्वतः वापरलं आहे का? हो, तसं जर बघायला गेलं तर स्वतः म्हणजे मी तर वापरलेलंच आहे. मी ॲक्च्युली कोलॅजिन घेतेय. माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे असं पिगमेंटेशन नाहीये, पण माझ्या चेहरा जो आहे तो असं म्हणजे फायलाईन्स वगैरे होत्या या ठिकाणी मला भरपूर. बर त्या आता 3 सेटिंगमध्ये बऱ्यापैकी माझ्या कव्हर झाल्यात. बर आणि चेहरा पण असा छान म्हणजे असं तुकतुकीत असा मुलायम वगैरे मला जाणवतोय बर चेहऱ्यामधले बदल. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनीही मला स्वतः सांगितलं की मंजुषा तुझा चेहरा आता खूप छान दिसतोय. छान झालं. तर मी त्यांना ते सजेशन देतेय की आता बाबा तुम्ही कोलॅजिन हे फेशियल करा, आणि पिगमेंटेशनसाठी किंवा अनइव्हन ज्यांची स्किन आहे त्याच्यासाठी मी पंचगव्य पोटली फेशियल सध्या सजेस्ट करते. आणि त्याचबरोबर आमच्याकडे प्रोडक्ट वगैरे भरपूर आहेत, आणि त्याचे म्हणजे मला जे रिव्ह्यू येत आहेत त्यानुसार माझी कॉन्फिडन्स लेवल आहे ना, ह्याच्यामध्ये अवॉर्ड रिवॉर्ड पण आहेत ब्युटिशियनसाठी. मला स्वतः आता 3 अवॉर्ड मिळालेत वा, ह्याच्यामध्ये. छान. बेस्ट ब्युटिशियनचा अवॉर्ड घेण्यासाठी आता हॉटेल ताजमध्ये मी जातीये क्या बात. येत्या 30 तारखेला. वा वा. तर मला म्हणजे इंग्लंडची जी इराणी आहे तिच्या हाताने मला हॉटेल ताजमध्ये अवॉर्ड मिळणार आहे. ती छान, माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ऍक्च्युली. नक्कीच, खरं तर म्हणजे मी असे फोटो बघितलेत आजपर्यंत लोकांचे की ताजच्या बाहेर उभा राहून, नाही का, की बाबा आम्ही ताजमध्ये गेलोय, ताजच्या बाहेर उभं राहून त्यांनी फोटो काढलेत, आणि मुंबईमध्ये गेलोय असं. पण मला आनंद आज सांगण्यासाठी तुम्हाला असा होतोय की मी ताजमध्ये जाऊन स्वतः ते सगळ्या गोष्टी मी अनुभवणार आहे. मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे, आणि ही संधी मला DSRनी दिली आहे. आणि मला असं वाटतंय की माझ्यासोबत माझ्या ओळखीतल्या ज्या मैत्रिणी आहेत, माझ्या ब्युटिशियन आहेत, त्यांच्या ओळखीतल्या ज्या ब्युटिशियन आहेत त्यांनीही ह्याच्यामध्ये यावं. बरोबर. का यावं? कारण ह्याचे जे रेट आहेत ते रेट खूप रिझनेबल आहेत, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे रेट आहेत आमच्या प्रोडक्टचे. बरोबर. आणि ते त्यांनी नक्कीच त्याचा फ्युचरमध्ये खूप फायदा होण्यासारखे त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला 2 शब्दामध्ये हे सगळं नाही सांगू शकत आहे. बरोबर. मी 2 दिवसाचं जे ट्रेनिंग घेऊन आली आहे ना शिर्डीमध्ये जाऊन, ते मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये किंवा 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये मला नाही सांगता येते तुम्हाला ते विश्लेषण करून. पण अफलातून आहेत सगळ्या गोष्टी, हे मी सांगू शकते थोडक्यात. आणि फ्युचर प्लॅनिंग जर मला आत्ता विचाराल तुम्ही, तर मला खूप साऱ्या ब्युटिशियनला त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत त्यांना घेऊन मला चालायचंय. म्हणजे एकटीलाच मला अवॉर्ड रिवॉर्ड किंवा अजून अचिव्हमेंट हव्यात असं काही नाहीये, तर मला माझ्या मैत्रिणींनाही पुढे जाताना मला पाहायचंय. छान. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ती मला प्रत्येक गल्लीत, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये जरी म्हटलं तरी पण हे मला पोहोचवायची. त्याच्यासाठी मला ब्युटिशियन ज्या आहेत त्यांची मला खूप गरज आहे, आणि मला त्यांना पुढे घेऊन जायचंय, मलाही पुढे जायचंय. माझे स्वप्न आहेत भरपूर सारे. मला स्वतःचं सगळ्यात मोठं स्वप्न सांगते की मला स्वतःचं घर घ्यायचंय, आणि माझ्या घरावरती मला माझ्या नावाची पाटी लावायची. हा माझा फ्युचर प्लॅन आहे. आणि मला इथपर्यंत म्हणजे घेऊन जाण्यासाठी म्हणजे माझ्या जे डोक्यावरती जे माझे हात आहेत त्यांना पण मला धन्यवाद म्हणायचे. जसं की सर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंडरे सर आहेत, अध्यक्ष आहेत ते, त्यांना पण मला धन्यवाद म्हणायचे. आणि त्यांनी पण मला खूप साऱ्या गोष्टीसाठी सपोर्ट केला. आणि पुढं मला त्यांना हे सांगायचे फ्युचर प्लॅनिंगमध्ये की मी जी आता ही संकल्पना घेतलीये, मी जे राबवतीये त्याच्यामध्ये मला म्हणजे थोडंसं लोन वगैरेची मला आवश्यकता लागणार आहे, की मला माझी अकॅडमी टाकायची आहे. आणि त्या अकॅडमीमध्ये मला गरजू ज्या आहेत, जे मध्यमवर्गीय जे मुली आहेत त्यांना मला खूप कमी पैशामध्ये इव्हन म्हणजे निशुल्क जरी मला त्यांना शिकवता आलं ब्युटी हे क्षेत्र, तरी पण मला ते शिकवायचंय. आणि मला त्यांना त्यांच्या पायावरती उभं करायचंय, आणि मला त्यांना त्यांच्या जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद मला पाहायला खूप आवडेल. तुमच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात किंवा दिवसभराचं तुमचं वर्कलोड असतं,
हं. त्यात तुम्ही तुमची आवड किंवा हॉबीज कशी जपता? ऍक्च्युली वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. बर स्वतःसाठी पण म्हणजे स्वतःच्या लाईफमध्ये पण अशा काही गोष्टी असतात की ते आपल्याला आवड म्हणून मला तर जपायला आवडतं. म्हणजे मला फिरायला आवडतं, मला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतं. बर आणि मला आत्ता नवीनच जिवलग म्युझिक मी जॉईन केलंय, बर म्हणजे गेल्या एक 6 महिन्यापासून. तर त्याच्यामध्ये पण मला जे आमचे डायरेक्टर आहेत बलराम म्हणून, आणि जे आमचे DOP आहेत ओंकार आणि प्रमोद आहे जो आमचा हिरो आहे, किंवा आमची पूर्ण टीम आहे, त्यांनीच असं मोटिवेट केलं की मंजुषा तुला आवडेल का आमच्यासोबत रील्स वगैरे बनवायला. आणि त्याच्यातून मला अशी आवड निर्माण झाली. एक मी रील्स बनवली, थोडंसं काम केलं त्या गाण्यामध्ये. अंबानी हे गाणं आलं होतं आमचं नुकतंच, तर त्या गाण्यामध्ये मी थोडंसं माझं काम आहे. आणि त्याच्यामध्ये मी मेकअप आर्टिस्ट म्हणून पण आहे, बर म्हणजे ॲज अ मेकअप आर्टिस्ट. आणि थोडंसं रोल दिल्यामुळं मग ती रोल जेव्हा मी तो केला त्यानंतर मला आवड निर्माण झाली की आपण रील्स वगैरे पण बनवावेत. बरोबर आणि त्यांनी त्यांच्या चॅनलसाठी म्हणा, किंवा मग त्यांनी मला सांगितलं की "वर बनवतेस का?" आणि मला अचानक त्याची आवड निर्माण होत गेली. बरोबर आणि मी थोडासा माझ्या बिझी शेड्यूलमधून मी थोडासा वेळ काढते स्वतःसाठी, की बाबा काढला पाहिजे. खरं तर माणसाने थोडंसं काढलंच पाहिजे, की बरोबर काम तर आयुष्यभर आहेच आहे, अगदी पण बरोबर स्वतःची आवड पण आपण जपली पाहिजे. आणि म्हणजे मी आवड जपते, मला थोडंसं असं पण अनुभव आले बरं, की बाबा तुझं क्षेत्र वेगळं आहे आणि तू हे काय मध्ये आहेस, तू मेकअप आर्टिस्ट आहे, तू ॲज अ ब्युटिशियन आहेस, तू सून आहेस, तू आई आहेस, तू मुलगी आहेस, आणि तू बहीण आहेस कोणाची तरी समाजात, असं तसं. पण ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे पण मी पण एक आहे ना, मला बरोबर पण एक स्वतःचं अस्तित्व आहे. अगदी खरं आणि मी आतापर्यंत म्हणजे आता वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी स्ट्रगल केलंय, आणि इव्हन माझं अजून स्ट्रगल थांबलेलं नाहीये. बरोबर मला खूप काही गोष्टी करायच्यात, पण त्याच्यातून मला माझी आवडही जपायची आहे. बरोबर आणि मला पण जगायचंय आनंदाने आणि म्हणजे सुखाने जगायचंय मला. असं आहे. तुम्हाला वाचनाची आवड आहे का? आणि जर आवड आहे तर असं कुठलं पुस्तक वाचलंय तुम्ही हं. की ज्यामुळे तुमचं आयुष्याकडे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय? वाचनाची जर आवड बघायला गेलं तर वाचन ह्याद्वारेच मी ॲक्च्युली ब्युटी ह्या क्षेत्रामध्ये आले. पेपरमध्ये जाहिरात आली होती, ते वाचून मी ब्युटी क्षेत्रात आले. आणि त्याच्यानंतर ना मेकअप ह्या क्षेत्रात येतानाच म्हणजे तेव्हा पण मी पेपर वाचूनच आले. म्हणजे वाचनाची आवड आहे मला. त्याच्यानंतर मी अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये जेव्हा आल्यानंतरनं, जेव्हा राजेंद्र कोंडरे सर, त्या सरांनी जेव्हा ते पुढचं पाऊल पुस्तक जेव्हा त्यांनी माझ्या हातात ठेवलं, तेव्हा ते पुस्तक वाचताना मला समाजासाठी खूप म्हणजे जागरूक करणारं ते पुस्तक आहे, की शिक्षण म्हणजे 12वी नंतरनं मुलांनी काय करावं, किंवा त्याच्यामधून त्या 12वी नंतरनं कुठले डिसिजन मुलांनी घेतले पाहिजेत, किंवा त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या योजना आहेत, शिष्यवृत्ती आहे, किंवा मुलांनी काय केलं पाहिजे, पूर्ण त्या पुस्तकामध्ये त्यांनी एकदम डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे. ते मी पुस्तक वाचलं. राजेंद्र कोंडरे सरांनी जेव्हा ते पुस्तक माझ्या हातात ठेवलं आणि ते मला त्यांनी वाचण्यासाठी सांगितलं, ते मी पुस्तक वाचलं. त्याच्यामध्ये मुलांसाठी फ्युचर मध्ये काय करावं, कुठले कोर्सेस करावेत, कुठल्या प्रकारची शिष्यवृत्ती करावी, कुठल्या मार्गाने जावं, ह्याचा पूर्ण आराखडा सरांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. आणि ते पुस्तक वाचता वाचताच मला जेव्हा ताईंची एक त्यांनी ठेवलेली एक जाहिरात बघितली, आणि छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचं त्यांनी लिहिलं होतं तिथे, आणि त्या स्वतः त्याच्या अध्यक्ष आहेत. तर मी समितीमध्ये गेले, आणि गेल्यानंतरनं जेव्हा म्हणजे जे मावळे असतात आमचे, जे समितीमधले जे मावळे आहेत, सचिनदादा भिडवे म्हणा, आकाशदादा म्हणा, किंवा मग देवयानीताई, अर्चनाताई, ह्या ज्या आहेत त्याच्यामध्ये, त्यांचे जे त्यांनी बोललेलं जे ऐकलं मी, त्याच्यानंतरनं मला महाराजांबद्दल आणखीन जाणून घेण्याची जी इच्छा निर्माण झाली ना, त्यानंतरनं मी छावा कादंबरी वाचली. आणि छावा कादंबरी वाचल्यानंतरनं जे महाराजांनी दिलेलं जे बलिदान आहे, ज्या त्या गोष्टी आहेत, ते बघून म्हणजे चक्क माझ्या अंगावरती काटा निर्माण झाला. आणि महाराजांनी ज्या जिद्दीने स्वराज्यासाठी ज्या गोष्टी केल्या, धर्म टिकवण्यासाठी ज्या गोष्टी केल्या, त्यांचे जे विचार आहेत, ते विचार माझ्या हळूहळू म्हणजे मी ते एवढे विचार घेऊन जगणं तर कठीण आहे. म्हणजे ते त्यांनी केलं, पण तेवढं आता सध्या जगणं कठीण आहे. पण त्यांच्या मार्गावरती मी चालण्याचा प्रयत्न करते, की त्यांनी जो संघर्ष निर्माण केला आणि जे स्वराज्य टिकवण्यासाठी ज्या गोष्टी केल्या, तसाच संघर्ष मी माझ्या जीवनामध्ये पण टिकवला. म्हणजे टिकवला म्हणण्यापेक्षा, की ते मी संघर्ष डोळ्यासमोर घेऊन महाराजांना जो झालेला त्रास आहे, ॲटलिस्ट बाबा आपल्याला तेवढा त्रास तरी झालेला नाहीये, ह्या विचारांनी मी त्यांचे जे विचार आहेत ते मनात ठेवून मी माझ्या व्यवसायामध्ये मी ते वागण्याचा प्रयत्न करते. आणि मोडून नाही, तर कसं त्यातनं दुसरा मार्ग निर्माण होईल,
जेणेकरून आपल्याला कठीण परिस्थिती जरी आली आणि आता हताश होण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा ती महाराजांची जी छबी आहे आणि महाराजांचे विचार आहेत, ते विचार मी डोळ्यासमोर आणून आणखीन मला लढण्याची खूप जास्त ताकद मिळते आणि मला पुढे जाण्याची जी इच्छा होते ना, ती इच्छा माझ्यामध्ये ती जागरूक राहते आणि ते फक्त पुस्तक वाचल्यामुळं आणि महाराजांचं इतिहास माझ्या कानावरती पडल्यामुळं हा माझ्यामध्ये जो झालेला बदल आहे, तो खूप म्हणजे खूप मोठा आहे. तुमच्या या धकाधकीच्या जीवनातून बिझी शेड्यूलमधनं वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला तुम्ही भेट दिली, त्याबद्दल आमच्या संपूर्ण टीमकडून तुमचे धन्यवाद आणि आभार. धन्यवाद मी पण तुम्हाला म्हणते, की तुम्ही मला एवढं छान म्हणजे इथे नाही का व्यासपीठावरती बोलण्याची जी संधी दिली त्याच्याबद्दल आणि म्हणजे मला माझ्या आयुष्याची जी जर्नी आहे ते मला असं सर्वांसमोर जे प्रदर्शित होण्यासाठी जे तुम्ही मला ते माध्यम दिलं दृष्टिकोन ह्या चॅनलचं मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच मला ह्याचा माझ्या जीवनामध्ये खूप छान फायदा होईल नक्कीच. असं मला नक्कीच वाटतं आणि माझी जी जर्नी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचल असं अगदी अगदी नक्कीच 100% पोहोचेल. वाटतं. धन्यवाद. धन्यवाद.